आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांचं लक्ष लागलंय आता गोकुळकडे. गोकुळमध्ये आता प्रशासक येणार हे जवळजवळ नव्हे तर 100% निश्चित झालेलं आहे. कारण सरकारनंच गेल्या महिन्यात कायदा केलाय. अ वर्ग ज्या संस्था आहेत, कारखाना असू दे, दूध संस्था असू दे किंवा सूतगिरण्या असू दे किंवा अन्य कोणत्याही, ज्या ज्या अ वर्ग संस्था आहेत त्यांच्या संचालकांची मुदत संपल्या क्षणी त्यावर प्रशासक नियुक्त करावा असा कायदाच केलेला आहे. त्यामुळे या कायद्यानुसार आता गोकुळ दूध संघावर 4 मे नंतर कोणत्याही क्षणी प्रशासक येणार हे नक्की आहे. त्यामुळे आता निवडणूक लांबणीवर पडणार हे सुद्धा 100% नक्की झालेलं आहे. कारण निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्णपणे थांबलेली आहे. न्यायालयाचा आदेशच आहे की निवडणूक प्रक्रिया थांबवा. त्यामुळं आता न्यायालयाची पुढची सुनावणी जी 22 तारखेला होणार, 27 तारखेला होणार, त्यानंतर काय होणार हे त्या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. पण तोपर्यंत तरी गोकुळची निवडणूक प्रक्रिया थांबल्यामुळं आणि विद्यमान संचालकांची मुदत 4 मे रोजी संपणार असल्यामुळं 5 मे रोजी प्रशासक येणार हे नक्की आहे. आता आपण बघूया नेमकं प्रशासक येणार कोण. आपल्या माहितीसाठी या प्रशासक नियुक्तीसाठी सध्या अदृश्य शक्ती क्रियाशील झालेली आहे. एक आदेश, एक निर्देश आलेला आहे की मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयाशिवाय, मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिल्याशिवाय सहकार अथवा दुग्ध खात्यानं गोकुळ संदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, कोणताही आदेश देऊ नये. याचा अर्थ सरळ आहे, अदृश्य शक्तीनं आपल्या हातात आता या गोकुळची सारी सूत्र घेतलेली आहेत. म्हणजे गोकुळचा निर्णय कोण घेणार हे आपल्याला लक्षात येईल. 4 मे नंतर गोकुळ संदर्भातला निर्णय हा मुंबईत होणार आणि निर्देश ज्या पद्धतीनं दिलेले आहेत मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट निर्देश दिलेत की गोकुळ संदर्भात कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री कार्यालयाला विचारल्याशिवाय घेऊ नये. याचा अर्थ आहे आता जो काय गोकुळचा निर्णय होईल तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच होईल. याचा अर्थ स्पष्ट आहे की अदृश्य शक्ती कोण आहे आणि निर्णय कोण घेणार हेही स्पष्ट आहे. आता नेमकं प्रशासक असणार कोण, म्हणजे प्रशासक येणार हे 100%. मग प्रशासकामध्ये 2 भाग आहेत, एक शासकीय प्रशासक आणि दुसरा अशासकीय प्रशासक. गोकुळची एकूण उलाढाल पाहता गोकुळवर एक व्यक्ती प्रशासक म्हणून येणार नाही हेही जवळजवळ स्पष्ट आहे. मग आता 3 येणार की 5 प्रशासक येणार, शासकीय असणार की अशासकीय असणार. अशासकीय म्हणजे यापूर्वी बाजार समितीवर जवळजवळ 15 ते 16 संचालकांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये KP पाटील यांना अध्यक्ष केलं होतं. असाच प्रकार अन्य काही ठिकाणी केला होता. आणि शासकीयमध्ये प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांचीच नियुक्ती प्रशासक म्हणून केली जाते. बिद्री कारखान्यावर असा प्रशासक नेमला होता. जिल्हा बँकेवर यापूर्वी असाच प्रशासक नेमला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता गोकुळवर शासकीय जर प्रशासक आले तर 3 अधिकारी हे प्रशासक म्हणून असतील. त्यातला 1 अधिकारी अध्यक्ष आणि 2 सदस्य असतील. सध्या या संदर्भात माहिती घ्यायचं चाललंय की अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून करायचं की काही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती करायची. या संदर्भातलं सध्या चर्चा सुरू आहे. कोणत्याही क्षणी हा निर्णय होईल. अजून 15-20 दिवस आहेत. त्यामुळं 5 मे पर्यंत या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे. सध्या तरी शासकीय ऐवजी अशासकीय
म्हणजे राजकीय व्यक्तींच्या हातात प्रशासक म्हणून कारभार देण्यासंदर्भात त्या हालचाली या ज्यादा आहेत. आणि अर्थातच हा अशासकीय हा भाजपचाच असण्याची चिन्ह जास्त आहेत. कारण सध्या मुख्यमंत्री भाजपचे, ज्यांनी चेअरमन निवडणुकीत हस्तक्षेप केल्याची चर्चा होते, तेव्हा हे सगळं जे काय सूत्र होती ती तिथून हल्ले आणि चेअरमन निवड झाली. तेव्हापासून गोकुळवर लक्ष आहे. ते मुंबईतनं सहकार मंत्री आहेत ते बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे, आणि दुग्ध विकास मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे. त्यामुळे आता सहकार मंत्र्यांचं ऐकायचं की दुग्ध विकास मंत्र्यांचं ऐकायचं, हा सुद्धा वाद होऊ शकतो. याच वादाच्या पार्श्वभूमीवर अदृश्य शक्तीनं सरळ निर्देश दिले की मुख्यमंत्री कार्यालयात जे निर्देश पुढे येतील त्यानुसार पुढची कार्यवाही व्हावी. त्यामुळे आता अशासकीय जर प्रशासक मंडळ नेमलं गेलं तर 3 ते 5 असणार हे नक्की आहे. त्यामध्ये निश्चितच वरचष्मा असेल तो भाजपचा. कारण बिनविरोध निवडणूक करण्याच्या दृष्टीनं जेव्हा हालचाली सुरू झाल्या तेव्हा पहिली मागणी आली की ज्याच्याकडं ठराव जास्त त्याला संचालक किंवा त्याला उमेदवारी जास्त. अर्थातच याला भाजपचा विरोध होता. कारण त्यांच्याकडं संचालकही कमी आहेत, ठरावही कमी आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे संचालक जास्त आहेत आणि ठरावही जास्त आहेत. पण इकडं पक्षाची ताकद बघून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामुळे समान उमेदवारी देण्यासंदर्भात ही चर्चा झाली. त्यातूनच 7-7-7 असा फॉर्म्युला आला, चर्चेला आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मात्र गोकुळची सगळी सूत्र भाजप आपल्या हातात घेऊ इच्छिते आणि त्या दृष्टीनंच हालचाली सुरू झाली. न्यायालयीन प्रक्रिया असू दे किंवा अन्य प्रक्रिया, या सगळ्यात छुप्या पद्धतीनं किंवा उघड पद्धतीनं भाजप गोकुळ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करते. याला आणखी 2 घटना घडल्या. एक, भाजपच्या नेत्यांना डावलून काही पुढची सूत्र हलवण्यासंदर्भातल्या हालचाली झाल्या, तो एक राग. दुसरा, भाजपला कमी जागा देण्यासंदर्भातला एक चर्चा झाली तो. आणि तिसरा, महाडिक गटाला बाजूला ठेवून पुढच्या काही प्रक्रिया करण्यासंदर्भातल्या हालचाली झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप राग काढणार किंवा आपल्या हातात गोकुळची सत्ता कशी येईल हे बघणार हे नक्की झालंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता प्रशासक नेमला जाणार हे नक्की आहे. तो प्रशासक शक्यतो भाजपला मानणाराच असणार. तो जर शासकीय असेल तर अधिकारी 1 किंवा 3 अधिकारी असतील. अशासकीय असेल तर भाजपचा अध्यक्ष आणि इतर काही पक्षांना सोबत घेऊन त्यांना संचालक सदस्य म्हणून केलं जाईल. यातही सध्या चर्चा सुरू आहे. एक भाजपचा, एक राष्ट्रवादीचा, एक जनसुराजचा, एक शिवसेनेचा आणि अन्य एक, असं 5 संचालकांचं अशासकीय संचालक मंडळ नेमता येईल का, या संदर्भात ही सध्या प्रस्ताव आहे, चर्चा सुरू आहे. बघूया आता ह्या 8-10 दिवसात निर्णय होईल की शासकीय प्रशासक मंडळ की अशासकीय. लोकप्रतिनिधींच्या हातात गोकुळ ठेवायचं की सरकारच्या हातात, अर्थात प्रशासक अधिकाऱ्यांच्या हातात. निवडणुका आता लांबणीवर जाणार हे स्पष्ट आहे. साधारणतः पावसाळ्यानंतर म्हणजे दिवाळीच्या दरम्यानच या निवडणुका होणार. तोपर्यंत गोकुळ कोणाच्या ताब्यात, अदृश्य शक्तीच्या ताब्यात जाणार हे नक्की आहे. पण त्यातही इथं कारभार कोण करणार, रोजचा कारभार कोण करणार, शासकीय मंडळ अशासकीय की शासकीय, हे आता ठरणार आहे येत्या 15 दिवसात. बघूया. सध्या तरी प्रस्ताव सुरू आहे, चर्चा सुरू आहे कोणाच्या हातात गोकुळ द्यायचं. एकूणच सध्या अशासकीय मंडळ नेमण्याच्या हालचाली जास्त आहेत. त्यामुळे 3 किंवा 5 जणांचं अशासकीय मंडळ असेल अशी शक्यता आहे. बघूया आता अध्यक्ष कोण. अध्यक्ष हा भाजपचाच असण्याची शक्यता जास्त आहे. तरी अध्यक्ष कोण, सदस्य संधी म्हणून कोणाला मिळते की अधिकाऱ्यांच्या हातात गोकुळ दिला जातो. गोकुळचा कारभार मोठा आहे. त्यामुळं एकूणच हा गोकुळ दूध संघ टिकावा यासाठी प्रयत्न होण्याची खरी गरज आहे. कारण गोकुळमुळं केवळ कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा तो मोठा आधार आहे. कोल्हापूरची अर्थवाहिनी म्हणून गोकुळकडे पाहिलं जातं. ही अर्थवाहिनी टिकावी, राजकारण बाजूला
निश्चितपणे राहावं. राजकारण करत असताना ही संस्था टिकली पाहिजे, हा मूळ उद्देश सर्वच नेत्यांनी, शासनानं, प्रशासनानं, सगळ्यांनी हा उद्देश, मूळ उद्देश जो ज्या संस्था स्थापनेमागं झाला तो टिकावा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.